हा असा भव्य दिव्य असा शाहू पॅलेस. शाहू काय रे काय आहे? हे कोल्हापूरची चौपाटी आहे ही. एक हाच तो. येस येस हाच तो. तर कानेरी मठ बघून झालं आणि तिथून आम्ही थेट निघालोय शाहू पॅलेस. कोल्हापूरला येण्याचं माझं मुख्य कारण हेच होतं, मला शाहू पॅलेस बघायचं होतं. त्याच्यासाठी मी खूप एक्सायटेड होतो आणि आता शाहू पॅलेसजवळ आलो आहे आणि बघतोय तर आज आहे रविवार. तिकिटाची लांबच लांब रांग लागलेली आहे. आता माझे मेवणे ते आहेत ते तिकिटासाठी लाईनमध्ये थांबलेले आहेत. आता बघू कधी नंबर लागतो आहे. पण हे तर नक्की आहे की शाहू पॅलेस बघूनच जायचं आहे आणि त्याच्यानंतर मग जेवणाचा प्लॅन आहे. मला वाटतं शाहू पॅलेसमध्ये मोबाईल अलाउ नाही आहे, पण काहीजण बोलतात की त्याचं एक वेगळं तिकीट आहे, मोबाईल अलाउ होऊ शकतो. ट्राय करतो. जर मोबाईल अलाउ झाला तर वेल अँड गुड. आतमध्ये जे काही आहे बघण्यासारखं मी ते तुम्हाला सर्व व्हिडिओमध्ये दाखवेन. नसेल तर ठीक आहे, पॅलेसचा आपण बाहेरूनच एक नजारा बघू. पॅलेसच्या बाहेरूनच एक आपण व्हिडिओ काढू आणि आतमधील वस्तू जर बघायला नाही मिळालं तर ठीक आहे. हे बघा, हे बघा एवढा मोठा स्कॅम. म्हणजे हे बघा लहान मुलांचा कसा वापर केला जातो. बघा बघा बघा, म्हणजे एवढी मोठी रांग बघा. ती रांग कुठपर्यंत आहे? ती रांग इथपर्यंत आहे आणि मॅडम हे फक्त गेलं 2 मिनिटामध्ये तिकीट घेऊन आले. श्राव मोठी होईल तेव्हा बघ कसं तुझं यूज करतायत. शपथ आपल्याला काय लवकर जायला मिळतंय, तिकीट मिळालं आहे. चला बाय बाय. तर हे बघा 5 मिनिटात तिकीट घेऊन आले भल्या मोठ्या रांगेतून. ह्या लहानपणाचा यूज केलाय. श्राव काय केलं रे? तुला रडायला लावलं त्यांनी? कशी रडली तू? अच्छा मम्माने बघा एवढ्या लहान लेकराला स्कॅम करायला शिकवलं यांनी. थँक्यू श्राऊ, थँक्यू. इकडे गाडी कुठे थांबवायची, जायचं पुढे. श्री छत्रपती शाहू महाराजांचा विजय असो. आम्ही आलो आहे शाहू पॅलेस जवळ. खूप सुंदर असं शाहू पॅलेस इथे आहे. हा असा भव्य दिव्य असा शाहू पॅलेस. शाहू महाराजांना शोभेल असा त्यांचा हा राजवाडा. किती दिवसांपासून फक्त दुसऱ्यांच्या यूट्यूब चॅनलवरच बघितलेला आणि वाटायचं की खरंच एके दिवशी नक्कीच जाईन, हा पॅलेस बघेन. आणि आज तो क्षण आला. शाहू महाराजांबद्दल एक आदर आहे, खूप मोठा आदर आहे. त्यांचं कार्य, त्यांचं योगदान हे खूप मोठं आहे आणि त्यांचा राजवाडा बघायला भाग्य मिळालं. छान वाटतंय. हां, आतमध्ये फोटोज व्हिडिओ अलाउ नाही आहे, पण चेक करेन जर अलाउ असेल तर. खूप छान आतमधील सगळे त्यांच्या वस्तू जास्त संग्रहित करून ठेवलेल्या आहेत त्या बघायला मिळतील. पण नाही मलाही तोच डाऊट आहे. हा चार्जेस असतील तर खूप चांगलं, म्हणजे सगळं पाहायला मिळेल. नाहीतर मग बाहेरून तर बघा काय भव्य असा राजवाडा आहे आणि नक्कीच कोल्हापुरात आल्यावर नक्कीच याला भेट द्या. फोटो हा बघा इटुकला पिटुकला फोटोग्राफर फोटो काढतोय. आमचा फोटो काढला श्रावने. थँक्यू श्राव. एंट्रीला आलोय. मोबाईल वगैरे अलाउ नाहीये आतमध्ये. मोबाईल अलाउ नाहीये त्याच्यामुळे जेव्हा तुम्ही इथे भेट द्याल तेव्हा तुम्हाला सगळं बघायला मिळेल. आता आम्ही सध्या बघून येतो. तर फायनली ज्याच्यासाठी मला माझ्या नवऱ्याला घेऊन यायचं होतं ते सक्सेस झालेलं आहे. देवदर्शन घडले. हां, कारण त्याचं खूप इच्छा होती त्याची. मला कोल्हापूरमध्ये बघायचंच आहे आल्या गेल्यानंतर ते. आणि आमचा कधी योग झाला नाही, कारण आमचा लास्ट टाईम पण आम्ही आलो गडबडीत आलो कोल्हापूरला जस्ट 1 डेसाठी. दिवसात आम्ही ऑलमोस्ट सर्व म्हणजे काय झालं, कनेरी मठ झालं, पॅलेस झालं आणि हा शाहू पॅलेस झाला. इथून आता स्वारी चालली आहे रंकाळ्याला. बघू आता म्हणजे जसं होईल. पण सगळे आता थकलेत कारण वाजलेत 5, त्यामुळे सगळे थकलेत. बिचारी आमची श्राव साथ देऊन तरी किती देते बघा. कोणाला बोलत नाही.
कोणाला बोलत पण नाही, मला उचलून घ्या किंवा काय, अजिबात रडत नाही. तू बघ, ए तू बघ, ए तू बघ. काय चाललंय, बोल काय चाललंय. काय चाललंय हो तुमचे, काय चाललंय. श्राव छोटे बच्चे को कितना घुमा रहे हो बे. शाहू पॅलेसला आलो आपण. श्रावस्ती कुठे जायचं फिरायला आता. बोल, रंकाळाला जायचं. लंकाळ्याला जायचं, रंकाळ्याला जायचं. तर आतमधले काही आम्ही काही शूट करू नाही शकलो. स्ट्रिक्टली तिथे फोन अलाउड नाहीयेत, त्यांनी स्विच ऑफ करायला सांगितले, त्याच्यामुळे आतमधलं काही शूट करू देत नाहीयेत. पण तुम्हाला सांगतो आतमध्ये जे जाणं जे वर्थ आहे ना, म्हणजे महाराजांबद्दल आदर आधीपासून खूप होता, पण आतमध्ये जे काही त्यांनी संग्रहित करून ठेवलेलं आहे त्यांच्या गोष्टी, म्हणजे आतमध्ये तुम्हाला शस्त्र ठेवलेली आहेत, शिकार करून ठेवलेले सगळे प्राणी आहेत तिथे, त्यांची माहिती दिलेली आहे. त्या नुसती शिकार करून नाही, पण ते कसे ठेवले डोंट नो, ते ओरिजिनलच अरे भुसा वगैरे भरून ते ठेवलेले असतात. आणि त्या शिकारी केलेल्या जनावरांच्या दातापासून, त्यांच्या पायापासून, त्यांच्या कातडीपासून वेगवेगळ्या वस्तू बनवल्या ज्या खूप अट्रॅक्टिव्ह आहेत. आणि नक्कीच खरंच विथ व्हिजिट द्या. आणि खरंच एक्सपिरियन्स खूप छान होता आणि म्हणजे वर्थ होतं. आणि जे आणायचं आणि त्याचं तुम्ही जर ब्लॉगच्या स्टार्टिंग पासून बघितलं असेल त्याचं तेच चाललेलं, कारण त्याला तिथेच यायचं होतं. हा मी आधी सांगितलेलं ना, कोल्हापूरमध्ये माझी प्रायोरिटी म्हणजे शाहू पॅलेसेस आहे आणि त्याच्यानंतर बाकीचे सर्व. किल्ले पन्हाळा पण जायचंय, किल्ले पन्हाळा पण पाऊस आल्यावर आहे. पण ठीक आहे, पाऊस येईल ना येईल एवढी वाट बघणार नाही मी. पन्हाळ्याला जाणार, पन्हाळ्याची स्वारी करणारच, निघायच्या तयारीत आहोत. बघू आणि बघा रांग केवढी मोठी झाली आहे खूप, म्हणजे अक्षरशः 5 वाजता हे बंद होतं आणि 5 वाजलेत ना. बट उन्हाळ्याची सुट्टी आहे आणि आज संडे म्हणून का डोंट नो, बट ही लाईन तर वाढतच चालली खूप, म्हणजे खूप. एकतर तिकडे जी मी तिकिटांची रांग दाखवली तिथं केवढी मोठी रांग होती, आणि त्याच्यानंतर इथं आल्यावर राजवाड्यात जाण्यासाठी देखील मोठी रांग लागलेली. आम्ही लक्की होतो, इथे आम्हाला श्रावूमुळे तिकीट लवकर मिळाली आणि इथे लवकर आलो त्याच्यामुळे लवकर एंट्री मिळाली. म्हणजे 5 वाजलेत तर एवढी आहे लाईन. 5 संडे आय गेस, त्यामुळे थोडं. तर चला, सगळे वाट बघतायत तिथे, आम्ही चला लवकर चला. माझी हरीण चालली हरीण बघायला. काय रे, तू हरीण नाही का माझी? हा, वाघाची शिकार करणारी हरीण नव्हेस? श्राऊ काय बघते श्राऊ तू? श्राव काय रे, काय आहे? काय बैबी हरीण? हरणांचं शाव काउंट कर, किती आहेत काउंट कर. 1. श्राऊ तिच्या पप्पांच्या खांद्यावर बसून हरीण बघते. काय करते त्यांना तू? बाय कर त्यांना बोला जेव्हा टाइमावर तुम्ही. चला बाय करा त्यांना. चला बाय कर. ये मोर आहे तिथे बसलेला, शामृग आहे. हा बघा इथे जो फांदीवर बसलाय तो मोर. शामृग दिसत नाहीये राव. आतापर्यंत कसं वाटलं प्रवास? ओ पप्पा विचारतात काहीतरी. एक नंबर. प्रवास कसा? चलो. डायरेक्ट पाहून कसं वाटलं? पॅलेस मुख्य होतं ना, पॅलेस. पप्पा मला आलेलं विचारतात आवडलं का. बघितलं ना कसं भारी वाटतं. हा, मला दादांना पण खूप आवडलं. पक्ष्यांचा हवा आहे, बगळे आहेत, बदक आहेत, झाड आहे. केवढा मोठा बगळा आहे. बगळ्याचं आहे ना बरोबर. मगरी आहे तो टाक मध्ये, पाण्यात आहे आतमध्ये. अरे मोर गेला. पाण्यात खाली पक्ष्यांच्या थवे येऊन बसले.
चला चला गाडी आली. समुद्र आहे असं समजून मनाची समजूत घालून मनात खुश होऊन चला. चला. लिपस्टिक लावला रे. ठीक आहे, आधी हात क्लीन कर. लिपस्टिक लावना. लिपस्टिक पाहिजे. काय काय साहेब काय म्हणताय? काय म्हणताय? हा, कसं वाटतंय कोल्हापूर? हे कोल्हापूरची चौपाटी आहे ही एक प्रकारे. रंकाळा जवळची चौपाटी. कसं वाटतंय रंकाळ्यावरती काम? हा आहे रंकाळा. तिथे बोटिंग सुद्धा आहेत. सर्व इथे शेवपुरी, पाणीपुरी आणि आमची श्रावस्ती काय येल्लो आईस्क्रीम. कोणता आईस्क्रीम आहे ते? येल्लो आईस्क्रीम. सगळं मॅडमला येल्लो येल्लो पाहिजे. येल्लो आईस्क्रीम. निलेश दादाची माझी शेवपुरी आलेली आहे. कशी आहे? एक नंबर. है ना? हे दहीपुरी वाले माणसं आहेत. दहीपुरी ना? हा, हे पण दहीपुरी. हा, आमची शेवपुरी. घामाने चेहरा सगळा डबडबलाय. रंकाळा चौपाटी. हे आमचे मेहणे टुरिस्ट गाईड आजचे आम्हाला फिरवत आहेत सगळं. आणि बघा माझा लॅपटॉप पण सोबत कॅरी केलाय. लॅपटॉप घेऊन त्याला दाखवतोय. क्या होते जाऊ बापूची सेवा. लॅपटॉप पण कॅरी करतायत. मस्त आता पाणीपुरी, शेवपुरी, दहीपुरी खाऊन झालंय आणि रंकाळा चौपाटी फिरतोय. ॲक्च्युली तो शालिनी पॅलेस जो आहे बंद झालेला आहे, तो बाहेरून बघायचा आहे. त्याच्यासाठी चाललोय. हॉटेल होतं मला एक मस्त त्याचं. हां, हॉटेल होतं ते. शालिनी पॅलेस म्हणजे ते हॉटेल होतं आणि ते नंतर बंद केलं. बँकेच्या ह्याच्यात अडकलं आणि ते बंद झालं. तर काही जण बोलतात हॉन्टेड पॅलेस आहे सध्या. तर हां, नाही काय यूट्यूब चॅनलवर टाकलं होतं की हॉन्टेड प्लेस हे ते काही झालं, व्ह्यूज वाढतात त्याच्यामुळे काही पण करतात. तर तेच मला प्लेस दाखवतो. हाच तो. येस हाच तो तथाकथित ज्याची अफवा उडाली आहे की हॉन्टेड पॅलेस आहे. हाच तो शालिनी पॅलेस. खरं दिसायला खूप सुंदर आहे. पुढे गेट जाऊन पण आता सध्या पूर्णतः बंद झालेला आहे. आतमध्ये एंट्री नाही आहे. पण खूप छान आहे. आतमध्ये जाऊन बघायला मिळालं असतं तर बातच काही और असते. पण ठीक आहे, बंद झाला आहे. हे बघा. आणि त्याला ब्लॅक क्लाउड बरोबर ते. हां, आणि जी आता सध्याचं वेदर आहे ते एकदम सूट होत आहे. असं वाटतं हॉन्टेड पॅलेस आहे खरंच. हे बघा, काही राहिलं नाही आतमध्ये. एकेकाळी याची शान होती. हात लावू नका. मी हात लावलाय आता गेटला. बघू, इथून भूत घेऊनच जाऊया घरी. सध्या काही नाही, सगळं असं खंडर टाईप झालं आहे. एकेकाळी 5 स्टार हॉटेल होतं आणि आता याची दुरवस्था अशी झालेली आहे. ते बोलतात ना, हर चीज का एक वक्त होत आहे. तसंच काहीसं घडलं याच्या सपात. पण किती छान दिसतंय ना. अजूनही छानच आहे. अजूनही काय दिसतोय. वाव. यस. मॅटी पप्पा घेत आहेत. हे मला खूप आवडतं. चटपटीत हे असं. बाकीचे गँग सर्व आमची पुढे गेले. आम्ही ते थांबलोय. थँक्यू. खूप थकून दबून आल्यानंतर सगळे फ्रेश वगैरे झालेत आणि जेवायला जायचं प्लॅन बाहेरचं आहे. त्यामुळे थकलेलो असलो तरी जावं लागतंय. चला. भाई घेऊन आलाय हॉटेलमध्ये. जायचं बोलले असं. ठीक आहे ना, इट्स ओके. काय मस्त हॉटेल आहे ना.
भाईलाच आधी थाळी मिळाली. पाण्याचं हे तिकडे कोणती थाळी आहे तुझी? मटन थाळी. ह्या रिकाम्या प्लेट्स मध्ये तांबडा आणि पांढरा रस्सा यायचं बाकी आहे फक्त. तेच मी म्हणलं रिकाम्या वाटतं का? हा, मम्मीची अख्खा मसूर थाळी. मम्मी एन्जॉय कर अख्खा मसूर थाळी. तेव्हा काय करते तू? काय करते? तुला काय पाहिजे? भातू पाहिजे. त्यांना सांग ना भातू द्या हो. श्राव सांग त्यांना. इथे कोणाचं काय ते इथे कोणाचं काय. शाहरुखचे फॅन. IPL फायनल मॅच चालू आहे इथे आणि आम्ही जिंकतोय. हा, म्हणूनच पर्पल कलरचा शर्ट पण घालून आलेले आहेत ना सकाळपासून. KKR. मस्त जेवण झालं. सर्वांनी मस्त चिकन मटणावर ताव मारला आणि इकडे KKR पण जिंकत आहे. त्यावेळे सोने पे सुहागा. आणि भाईने हॉटेल खूप मस्त चूज केलेलं बघू शकताय. असं वाटतं लग्न घर वगैरे लग्नाचा मंडप वगैरे असतो असं हॉटेल आहे. आणि बघा फ्रीजची आईस्क्रीम. अशा प्रकारे हा ब्लॉग इथेच संपला असं जाहीर होत आहे. IPL फाइनल KKR जस्ट कितना 1 रन दूर. ठीक है अरे बाजीगर तो इधर है. काय बाबा. KKR जिंकली म्हणून आमचे साहेब खुश तर आम्ही पण खुश. चला शाहरुख फक्त शाहरुख साठी. माझी मम्मी तर काय जावई बापू जिंकले ना. बाप रे. मम्मी हे बघा इथे मम्मीने फोन लावला आणि जावई बापू जिंकले ना. काय जसं काय जावई बापू खेळायलाच गेलेले मॅच. काय मम्मीला पण कौतुक आहे खरंच. जावई बापू जिंकले म्हणून ती दादाला फोन लावत होती. चला